ज्यांना गोड शेवया अजिबात आवडत नाहीत त्यांच्यासाठी या खास तिखट शेवया म्हणजेच शेवयांचा उपमा बनवतोय आज आपण. हा उपमा बनवायला अगदी सोपा आहे आणि हा उपमा अगदी झटपट बनून तयार होतो. हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण इथे बनवणार आहोत तिखट शेवया. हो, तिखट शेवयांचा उपमा बनवतोय कारण काही मुलांना गोड शेवया अजिबात आवडत नाहीत. तर त्यांच्यासाठी हा तिखट शेवयांचा उपमा अगदी मस्त राहील, ते अगदी आवडीने खातील. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. त्यासाठी मी इथे या शेवया ज्या आहेत ना त्या हाताने थोडेसे छान कुस्करून घेतलेले आहेत. तसेच यामध्ये घालण्यासाठी मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि एक छोटासा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. हे बघा. आता सर्वप्रथम आपल्याला कढई गरम करून त्यामध्ये या शेवया छान गुलाबी रंगावरती भाजून घ्यायच्या आहेत. या शेवयांना आपण छान गुलाबी रंगावर थोडस भाजून घेऊया. शेवया गुलाबी रंगावर भाजल्या की त्या एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायच्या आहेत. इथे आपल्या शेवया छान गुलाबी भाजलेल्या आहेत. खूप जास्त भाजायच्या नाहीये. आता या शेवयांना मी एका प्लेटमध्ये काढून घेतेय. इथे संपूर्ण शेवया मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. या बघा, अगदी नॉर्मल गुलाबी रंगावर आपण त्यांना भाजून घेतलेला आहे. आता कढई गरम करून त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेतल्यानंतर मी यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे घालणार आहे. जिरे छान तेलामध्ये तडतडले की मग त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. कांदा आणि हिरवी मिरची आपल्याला तेलावर छान परतवून घ्यायची आहे. कांदा आणि मिरची आपण छान परतवून घेतलेली आहे. कांदा परतून झाला की त्यामध्ये अगदी पाव चमचा इथे मी हळद घालून घेणार आहे. आणि थोडीशी किंचित लाल मिरची घातलेली आहे, अगदी पाव चमचा. तसेच यामध्ये मी टोमॅटोही घालून घेतलेला आहे. टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता आपला इथे हा सर्व मसाला शिजून तयार आहे. यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घालून घेणार आहे. आता या पाण्याला
एक छान उकळी येऊ द्यायची आहे. इथे अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे आपल्या पाण्याला अगदी मस्त उकळी आलेली आहे. आता या स्टेजला मी यामध्ये आपण भाजून ठेवलेल्या शेवया घालून घेणार आहे. शेवयांना व्यवस्थित परतवून घ्यायचे. आता या शेवयांवरती एक झाकण ठेवून घ्यायचे. साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी. गॅस अगदी मध्यम असू द्यायचा आहे. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच आपल्या या शेवया अगदी मस्त बनून तयार झालेल्या आहेत. हा बघा, तयार आहे आपल्या शेवयांचा उपमा. खायला अतिशय मस्त लागतात. फक्त तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. इथे आपला हा शेवयांचा उपमा बनून तयार आहे. अगदी छान मोकळा मोकळा झालेला आहे. आता या शेवयांना मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हे बघा, माझ्या मुलींचा तर हा शेवयांचा उपमा अगदी फेवरेट आहे. गोड शेवयांपेक्षा त्यांना हा तिखट शेवयांचा उपमाच खूप आवडतो. त्यामुळे मला नेहमी अधूनमधून हा बनवावाच लागतो. हा बघा, अगदी मस्त, अगदी छान झालेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि तुमच्या मुलांना सुद्धा. मी माझी रेसिपी संपूर्ण बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक यू.